प्रथमतः माझ्यासमोर बसलेले सर्व तरुण गृहस्थ, फ्रेश सगळेजण आपण गृहस्थ, मी ज्येष्ठ नागरिक वगैरे शब्द वापरत नाही, कारण तो शब्द डिक्शनरीत म्हणण्यापुरता ठीक आहे, पण मन तरुण असलं की अंतापर्यंत आपण तरुणच. एव्हर फ्रेश नावच इतकं सुंदर आहे, एव्हर फ्रेश. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर पहिल्यांदा आलो आहे, आनंद वाटतो आहे, मला खूप समाधान आहे. सुरुवातच नमोकार मंत्राने म्हणजे अंतरंग शुद्ध करूनच झालेली आहे, त्यामुळे आता पवित्र भावनेने जे शब्द येतील ते भगवान या मुखातून बाहेर आणतील अशी माझी श्रद्धा आहे. मला मनापासून प्रथमतः अच्युत फडके सरांचे धन्यवाद द्यायचे आहेत मला, कारण त्यांच्याशी बोलत होतो, त्यांचा फोन जेव्हा झाला मला की असं आमचे फ्रेश ज्येष्ठ नागरिक आहेत, आमचे मित्र आहेत, म्हणाले रमेश शहा सर, तर त्यांच्या इथे तुम्हाला बोलायचं आहे का. मी फक्त माझ्या डायरीतल्या तारखा बघितल्या आणि त्या दिवशी फ्री आहे म्हणले की माझी पत्नी या ठिकाणी, मी तिला कायम म्हणतो, ती गोखले कॉलेजला प्राध्यापिका आहे, पण बऱ्याच वेळा माझ्या ड्रायव्हरचं काम करते सगळीकडे, महाराष्ट्रावर कुठेही जायचं असलं तरी तुम्ही व्याख्यानं द्या, इंडस्ट्री आता सोडून व्याख्यानाला मी तुमच्यावर ड्रायव्हर म्हणून कायम येते म्हणून येते ती बरोबर. तर तिने सांगितलं ही तारीख फ्री आहे. मग मी पटकन त्यांना सांगितलं की या क्षणाला मला आवडेल म्हटलं. मी काही कोणाला काहीही सांगायला आलेलं नाही, मी अजिबात ज्ञानी नाही आहे, मला समज तर शून्य आहे. सेवा करण्याचे आनंद जो आहे तो फक्त घ्यायला आलो आहे. मी स्वार्थी माणूस आहे की आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली परमेश्वर कृपेनं, त्या निसर्गाच्या कृपेनं, ती संधी घ्यायला फक्त आलेलो आहे. मला कोणाला काहीही सांगायचं नाही, कारण मी तेवढा आपल्यासमोर अत्यंत लहान आहे, आत्ता 60च्या जवळ पोचतो आहे फक्त, त्यामुळं मला काही सांगण्यासारखा असा फार विषय नाही आहे. पण मला जेव्हा हे म्हणाले की अध्यात्मावरती काही बोलायचं आहे आणि तुम्हाला अध्यात्म हा विषय सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे, मग मी आता 35 वर्ष टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये आहे. अगदी वेगवेगळे ग्रुप, बिर्ला गोयंकांपासून ते शेवट आजरा सूतगिरणी जी उभी करण्यापासून सगळे ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर, रोज 1000 कामगार, 500-500 महिलांची गारमेंट युनिट सांभाळणं, हे सगळं 35 वर्ष करत आलो. शासनाच्या काही पदांवर होतो, त्यामुळे हे सगळं बघून झालं. बिझनेस बघितला, निम्मा काळ भारतात असो, निम्मा भारताच्या बाहेर असायचो, त्यामुळं आपण ज्याला आर्थिक बाबतीत बिलिनियर असे शब्द वापरतो, करोडोपती वगैरे, ह्या सगळ्यांच्याबरोबर पण वावरत गेलो इंडस्ट्रीमध्ये कायम. आणि एक कामगार आहे ज्याच्या घरी साधं भाकरी भाजी खायला मिळते आहे, त्याच्याबरोबर पण जायला मिळालं. हा एवढा वास्ट प्लॅन बघितल्यानंतर मी मुद्दाम आपल्यासमोर नम्रपणे सांगेन की काही सांगण्यापेक्षा आपण जेव्हा सत्य बोलत जाऊ, आपण जसं आपल्याला म्हणतो पंचव्रतामध्ये सत्य हा महत्त्वाचा विषय आहे, भगवानांनी सांगितलेला आपल्याला, तर सत्य जेवढं आपण बोलत जाऊ, या समाजामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण संसारातले आहोत. आपण काही अजून त्या अवस्थेला पोचलेलो नाही आहे, सिद्ध अवस्थेपर्यंत आपण गेलेलो नाही आहे. मग त्या अवस्थेपर्यंत जर आपण पोचलेलं नाही आहे तर संसारात आहे, पण निदान आपल्याला जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा तरी सत्य बोलायला सुरुवात करूयात. मग हा विषय समोर आला आणि म्हटलं मग आपल्याला मोक्ष शब्द ऐकला आहे, मुक्ती शब्द ऐकला आहे, निर्वाण शब्द ऐकलेले आहेत, समाधी अवस्था हे सगळं ऐकले, संजीवन समाधी असे शब्द ऐकलेत. मग या सगळ्या शब्दांच्यापर्यंत पोचायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, तर माझ्या लक्षात आलं आपण सत्य बोलत गेलं पाहिजे. संतांची सगळी वचनं, जी महापुरुषांची वचनं आहेत, जे तीर्थंकरांची वचनं आहेत, ती वेगळ्या ठिकाणी वाटत फिरलं पाहिजे, म्हणजे आपलं भांडं साफ होईल. आपल्या आतमध्ये भांड्यामध्ये काही खरकट राहिलं असेल अजून या पृथ्वीवरती तर ते साफ होईल. आता इथं आपण जेवणाच्याच हॉलचे तिथे बसलेलो आहोत. आल्याला मला समोर एक वाक्य दिसलं, हमारी संस्कृती में खाना अपूर्ण छोड़ना पाप है, हार्दिक अनुरोध खाना अपूर्ण न छोडे. हे शरीराच्या खाण्याच्या बाबतीत जसा विषय आला तसं मला हे लक्षात आलं की हे जीवन अपूर्ण सोडून का जायचं. हे जर अपूर्ण खाणं, जे शरीर जगवायला जे आपल्याला पंचमहाभूत म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या सगळ्या ज्या गोष्टींना घेऊन हे बनलेलं शरीर आहे, पंचमहाभूतांचं बनलेलं शरीर जे आहे, या पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये काहीतरी आहे, आतमध्ये काहीतरी आहे. मग त्याला वेगळ्या जणांनी वेगळ्या मार्गातून सांगितलं. कोणी भक्तिमार्गाने सांगितलं की मला काही कळत नाही, मला ज्ञान नाही आहे बाबा, मला काही समजत नाही, मला नमो अर्यांताणम नमो सिद्धाणम काय म्हणता येत नाही, कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, भगवद्गीतेत काय म्हणतात ते मला कळत नाही आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत म्हणजे काय मला कळत नाही आहे. मग त्याला सांगितलं तुला काही कळत नाही आहे ना, मग एक काम कर, तू फक्त समोर जा, ज्या ज्या ठिकाणी जे धार्मिक स्थळे, आता आपण भगवानांच्या तिथे बस्तीमध्ये जाणार, बस्तीमध्ये गेल्यानंतर मला बाकी ज्ञान काही नाही असं समजू आपण, पण मला नमोकार मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र जो आहे
तो म्हणताना मी फक्त बेक बे बे 2 4 बेत्रिक 6 असा पाढा म्हणला आहे का काय तो नमोकार मंत्र मला का दिला आहे जीवनामध्ये, की मी फार मला कळतंय नाही, 4 पुस्तकं वाचली, 2 PhD केली किंवा 50 ठिकाणं व्हिजिट केली म्हणजे मला कळतं असं नाही, व्यावहारिक ज्ञान आलं आहे फक्त. पण आतमध्ये मला पाहण्याची प्रक्रियेसाठी मला पहिली स्टेप दिली आहे, भक्ती मार्गात जा, बाकी काही कळत नाही तर निदान समर्पित हो, जा तिथं मला काही कळत नाही आहे, जे काही आहे ते तुमच्या कृपेने चाललं आहे, जे काही त्या निसर्गाच्या कृपेने चाललं आहे हे म्हणण्याची तयारी ठेव. नाहीतर बऱ्याच वेळा एखादा सक्सेसफुल बिझनेस केला, मी माझ्या काही गोष्टी बांधल्या उभ्या केल्या, अरे यार मैंने कितनी मेहनत की, बचपन से लेके ऐसा किया, मेरे पिताजी ने देने के बाद मैंने इतना बड़ा किया है, तो मैं घुसायला लागला एवढा, आणि काय वाईट घडलं तर उसकी वजह से हो गया, वो पती ने ऐसा किया इसीलिए तकलीफ है मुझे, माझ्या बायकोने असं केलं ना, बायको आमची शाणी असती तर बास आयुष्य एकदम बेस्ट. ही सगळी वाक्य समोर यायला लागली मग फिरताना सगळीकडे. आणि मग लक्षात आलं की नुसतं जेवणाच्याच बाबतीत जर मी व्यवस्थित अपूर्ण नाही सोडायचं तर माझं जीवन तरी का अपूर्ण सोडायचं. आणि मग अर्थ या जगण्याचं देऊ असा विषय घेण्यामागं हेतू आहे फक्त. अर्थ जगण्यात म्हणजे तुम्हाला आता सगळे 65 70 75 80 तुम्हाला मी जगण्याचं आणि काय सांगणार आहे वेगळं. जगण्याचा बराचसा कालावधी पाहिला आहे, अनुभवला आहे, चढउतार बघितलेत, सगळ्या गोष्टी बघितल्यात. पण मग हा विषय जर समोर आला तर जगण्याचा अर्थ द्यायचा असेल तर 2 प्रकारे आपण आयुष्य बघतो सगळेजण, की एक तर लौकिक अर्थानं म्हणजे समाजात आहेत, आपण संसारात आहेत, मुलं बाळं, शिक्षण, बिझनेस, आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात आहे. रोज उठायचं आहे, आपल्याला चहा प्यायचा आहे, जेवायचं आहे, नाश्ता करायचा आहे, जे काय आपली व्रतवैकल्य आपण ठरलेली ती करायची आहेत, बाहेर पडायचे, हे सगळं चाललं आहे. दुकानात जायचं आहे, समाजातले वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर येणार आहेत, ग्राहक येणार आहेत, कोणी शाणे असतील, कोणी वेडे असतील, ते सगळं करणार आहोत लौकिक अर्थाने. पण दुसरा जो पार्ट आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थाने आपल्याला रोज सकाळी बस्तीमध्ये जायला का सांगितलेलं आहे, समोर भगवानांच्या समोर बसून नमोकार मंत्र म्हणायचं आहे, का म्हणायचं आहे, दशलक्षण पर्व जे सांगितलेलं आहे ते का समोर येते. दशलक्षण एक उत्साह समारंभ फक्त, त्याच्यातून मला आता या जीवनाला पूर्ण करण्यासाठी अर्धवट ठेवायचं नाही आहे. मग पूर्ण करण्यासाठी लौकिक तर सगळं केलं, शाळा केली, काय जमेल तेवढं शिकलो, वडिलांनी बिझनेस शिकवला तो केला, मुलं मोठी केली, त्यांना बिझनेसला काय असेल ते एज्युकेशनली मोठं केलं, लग्न करून दिली, आपल्याला पाहिजे तशी शोधून सून आणली, जावई आणला, नातवंड पण झाली, आता ती पण मोठी होत चालली आहेत. हे सगळं झालं. मग स्वतःला एक प्रश्न मी विचारायला सुरुवात केला की हे सगळं करत असताना साधारणपणे मला वाटतं अराऊंड 45ला होतं, एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मला प्रश्न पडायला लागले, झाले भरपूर पुरस्कार घेतले आपण, अगदी मुंबईमध्ये मंत्रालयात काही पदांवर काम करत होतो, राज्यपालांनी पुरस्कार दिला आपल्याला की उत्कृष्ट समाज सहकारी संस्था म्हणून, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी झाल्यात. मग हे सगळे पुरस्कार, मान सन्मान, मी विनंती करेन कधीतरी या घरी, ते असं सगळं भरलेलं ते पोत्यात घालून ठेवून दिले मी सगळे पुरस्कार. करू काय म्हणलं ह्याचं, हे सगळं झालं, सन्मान मिळाला, अमुक तमुक MD, अरे सुदगिरणीची MD बिमडी सगळीकडं अगदी लोकांनी बडबडू वाजून हार तुरे सत्कार केले. पण स्वतःला हा प्रश्न पडायला लागला की मी अध्यात्म या शब्दाला सोपं माझ्या पद्धतीने करून घेतलं, आधी आत मग नंतर, आधी आत मग नंतर सगळं काय असेल ते. मग आधी आत्म जायला मी सुरुवात केली आहे का, मग आधी आत्म म्हणजे आधी आतमध्ये जायचं आहे मला, मग त्याला चैतन्य म्हणू, चेतना म्हणू, आत्मा म्हणू, देव म्हणू, ज्याला जे नाव द्यायचं ते देऊयात आपण. पण मूळ मुद्दा आहे की मी पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर व्यावहारिक सगळं केलं आहे, लौकिक अर्थाचं सगळं केलं आहे, पण जात असताना ज्या भगवानांच्यापाशी मी हात जोडतो आहे तिथं मला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे हे सगळं त्याग करून कसं जावं वाटलं असेल त्यांना. हे प्रश्न आपल्यालाही पडायला पाहिजेत ना, की ज्यांना मी नमस्कार करतो आहे कसं, ती अवस्था झाली कशी. बऱ्याच वेळा माणूस काय करतो, मी म्हणजे परवा एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा असं वाटतं, पण त्यांचे गुण माझ्याकडे नको. माझ्या मुलाला डॉल्बी वाजवून फिरू देत, नाचू देत सगळीकडे, माझा मुलगा डॉल्बी समोर विभत्स गाणी लावून मद्यप्राशन करून नाचू देत, मला काही हरकत नाही. असं आज समाजात आपण पाहतोय बाहेर, सकाळी सकाळी सायलेन्सर काढून बुलेट पळतोय, पळू देत, काही हरकत नाही, पण माझा मुलगा शिवाजी झाला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर पहिली गोष्ट पाहिजे असेल, आता या क्षणाला जर मी विचार करतो माझ्या बाबतीत की एका ठराविक टप्प्यानंतर ज्याला वैराग्य म्हणू, वानप्रस्थाश्रम म्हणू, ही अवस्था म्हणजे काही कुठं निघून जायचं नाही. आपल्याला आपल्यावरती कृपा आहे, आपल्याला संसारात राहूनच हे सगळं करायला इतकं ज्ञान देऊन ठेवलं आहे भगवानांनी समोर. मग त्याच्यासाठी जसं भक्तिमार्ग आहे तसं ज्ञानमार्गातून स्वतःवरती मनन, चिंतन, ध्यान या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ही रस्ते आहेत वेगळे वेगळे की तिथं पोचण्याचे.
त्या साक्षात्काराची अवस्था, ती मोक्षाची अवस्था, ती मुक्तीची अवस्था, तिथं पोचण्याचे हे सगळे रस्ते आहेत. मग मला थोडं समजतं आहे का वाचायला, मला मनन करायला समजतं आहे का, अरिहंताणम म्हणल्या मला डोक्यात काय येतं आहे का फक्त मी 100 वेळा नमो अरिहंताणम नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो एवढंच म्हणणार आहे का, मला त्याच्यातून लक्षात येतं आहे काहीतरी सांगायचं आहे. हे माझ्या लक्षात आलं तर मी पहिला शब्दसुद्धा जो दिलेला आहे आपल्याला नमोकार मंत्राचा तो माझ्या जीवनात सुरू झाला. म्हणजे मग मला जिवंतपणी मोक्षासाठी काय बऱ्याच वेळा म्हणतात की मृत्यूनंतर मोक्ष मिळावा, कुठलं काय आलं आहे. हे सगळं करताना मी अतिशय नम्रपणे सांगतो, एका बाजूला हे सगळे व्यावहारिक विषय चालले होते, दुसऱ्या बाजूला हे सगळं सुरू झालं. भारतामधल्या सगळ्या आध्यात्मिक संस्थांमध्ये कोणाकोणाचं कुठं काय चाललंय बघत गेलो तुम्ही. आणि मला अचानकपणे 20-1 वर्षापूर्वी मला तरुण सागर महाराजांची आठवण येते आहे. मी त्यांना अतिशय मनापासून वंदन करतो. एका इंडस्ट्रीच्या बिझनेसच्या याच्यामध्ये माझा त्यांचा काही म्हणजे मी सूतगिरणीत होतो आणि महाराजांशी माझाच काही काळ संपर्क आला. आणि मग त्यांच्याशी बोलताना कळलं की म्हटलं महाराज ह्या गोष्टी चालल्यात, म्हटलं अतिशय नम्रपणे हात जोडून म्हटलं की या सगळ्या गोष्टी व्यावहारिक आयुष्यातल्या चालल्यात म्हटलं, पण मला ना ते म्हटलं क्या चाहिए बेटा, गप्पा मारताना मला म्हटलं मला ना आनंद हवा आहे आणि आनंद वाटायचा आहे म्हटलं, मला ते कसा मिळेल म्हटलं. त्यांनी जे मला 20 वर्षापूर्वी सांगितलं तेव्हा कळलं नाही, पण हळूहळू मागच्या 10-12 वर्षानंतर हळूहळू समजायला लागलं. त्यांनी एक छान वाक्य मला सांगितलं, म्हटलं बेटा करना क्या चाहिए कि सजगता जागृति के साथ ज्ञान ले लो. मग फार छान असं जागृति के साथ ज्ञान ले लो और जो लिया हुआ ज्ञान है ना प्रेम के साथ दूसरों को बांटो. आता त्यांनी जे सांगितलं जागृती के साथ ज्ञान ले लो हे तेव्हा नाही कळलं मला जेव्हा सांगितलं तेव्हा. पण म्हणतात ना सत्पुरुषांची, तीर्थंकरांची, मुनीश्वरांची अवती कृपा झाली आपल्यावरती. नमो सिद्धाणम म्हणतो आपण, नमो ऐरणम म्हणतो, अशा सगळ्यांची कृपा झाली तर आपल्या जीवनात कसे बदल व्हायला लागतात, तर तो बदल सुरू झाला. समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं, मग लक्षात आलं की मी रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा उठल्यावर आपण बऱ्यापैकी काय करतो बघा, अध्यात्माची ही पहिली पायरी आतमध्ये जाण्याची, की सकाळी उठल्यानंतर आमच्या घरात एक नियम आहे की आपण सकाळी उठल्यानंतर आरशात बघतो, मी आरशात छान बघतो, स्वतःच्या पाठीवरती शब्बासकी देतो आणि मी स्वतःला म्हणतो चंद्रशेखर फडणवीस तू जिवंत उठला आहेस आज, दे स्वतःला पार्टी. एवढी मोठी गोष्ट आहे की आपण दुःखी झालेला त्यावेळी पहिल्यांदा हा प्रश्न स्वतःला जेव्हा सांगतोय की अरे मी जिवंत उठलोय, माझं काय कर्तृत्व जिवंत उठण्यात. समजा काल रात्री माझं शास्त्रांशी बोलणं झालं आहे आणि मी झोपलो, सकाळी जर समजा त्या निसर्गाच्या, सृष्टीच्या किंवा ईश्वरीय शक्ती म्हणून ती त्रयस्थ शक्ती तिच्या कृपेमुळे मी समजा उठलोच नाही आहे, कुठलं काय सकाळचं आत्ता व्याख्यान, कुठलं अध्यात्म, कुठला मी चंद्रशेखर फडणवीस आणि कुठलं काय काही नाही. हे कन्फर्म सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर जो आहे की मला सकाळी उठल्यानंतर आत्ता या क्षणाला जिवंत उठलेलो ही मोठी गोष्ट आहे. मग आता उठलं म्हणजे शरीराला माझ्या उठवलं आहे, मला त्या सृष्टीनी निसर्गाने मला उठवलं आहे म्हणजे माझं काहीतरी कार्य असल्याशिवाय मला उठवलेलं नाही आहे, माझं पृथ्वीवरती काहीतरी कार्य अजून आहे. रिटायर्ड व्यवहारी आयुष्यातून झालो आहे आपण, फक्त पैसे मिळवण्याच्या आयुष्यातून कदाचित रिटायर झालो आहे किंवा आमच्या मुलांना गादीवर बसवलं, अभि तू बिझनेस चला मैं साइड में बैठता हूँ असं म्हणालो आम्ही, पण ते व्यवहारी आयुष्यामध्ये मेरे पोते अभी स्कूल में जा रहे, बेटी यहाँ पे जा रही है, ते सगळं व्यवहारी आयुष्यातलं स्वार्थी. त्याला एक तेजज्ञान फाउंडेशन म्हणून एक आध्यात्मिक संस्था आहे, त्याच्या सरश्री म्हणून जे आहेत फार छान त्यांचं ज्ञान, त्यांच्या ज्ञानाने तर मला आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णविराम दिला की सगळीकडे फिरत होतो, शोध घेत होतो सगळ्याचा, मी कोण आहे, हु एम आय. मग ते अशी वाक्य ऐकली होती वाचनात वेद उपनिषदांमधून, सोहम तो मीच आहे, म्हणजे मग प्रवास सुरू झाला कोहम म्हणजे कोण आहे मी, त्याचा उत्तरापर्यंत जाऊन पोचायचा प्रयत्न सुरू झाला. सोहम तो मीच आहे, तो मीच आहे म्हणजे कसा मीच आहे. मग ते अहम ब्रह्मास्मी ऐकलं होतं, मग उपनिषद सांगते अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे म्हणजे नक्की काय हे शोधायचा प्रयत्न सुरू झाला. हे सगळे वेगवेगळे सर्वम खल्विदम ब्रह्म असे सगळे वेगवेगळे शब्द समोर यायला लागले होते आणि त्या शब्दांचा शोध घेण्याची प्रक्रिया एका बाजूला इंडस्ट्रीत पळतोय आणि दुसऱ्या बाजूला ही शोध घ्यायची प्रक्रिया सुरू होती. आणि मग एक साधारणपणे मागच्या 5-1 वर्षापूर्वी विचार आला की आपल्याला जर आता याच्यामध्ये आपल्या स्वतःचं राहिलेलं उर्वरित जीवन अर्धवट टाकायचं नसेल, एक्झिट घेण्यापूर्वी, मला पृथ्वीवरून जाण्यापूर्वी जर मला स्वतःचा शोध लावायचा असेल, मला काय भगवानांची अवस्था काय होती, मीरेला काय एवढी तल्लीन झाली, मीरा भजन मेरे तो गिरीधर नगर म्हणून कशी रस्त्यावरती ती वीणा घेऊन फिरत होती, कानोपात्रीसारखी संत कानोपात्रा तर विरांगणा होती, म्हणजे आपण त्या काय म्हणायचं आता चुकीचा शब्द वापरतो मी, आपण म्हणू वेश्या टाईप असं होती ती,
कानोपात्रा, संत कानोपात्रा झाली. तिथं आगा वैकुंठीच्या राया म्हणत म्हणत तिथं त्या पांडुरंगाच्या चरणी तिनं देहाचा आनंदच सोडून दिला. हे सगळं घडतं कसं? किंवा एक 22 वर्षाचे संत ज्ञानेश्वर, आमची माऊली म्हणतात त्यांना, त्या माऊलींनी 22व्या वर्षी समाधी, संजीवन समाधी कशी काय घेतली? आम्ही 70-75 झालो तरी अजून जीवन माझं राहिलंच आहे काहीतरी. मेरे पोते की शादी मुझे देखणी आहे म्हणतो आम्ही अजून. माझ्या नातवंडाचं जरा कुठं परदेशात गेला आहे, त्याची 5 वर्षे कमवून आला की मग माझं जीवन संपलं असं आम्ही अजूनही म्हणतोय. मग हे घडत कसं होतं सगळं? या सगळ्याच्यामध्ये मग विचार सुरू झाले वेगवेगळ्या ठिकाणी. पर्युषण पर्वांमध्ये प्रवचनानं जायला सुरुवात झाली. संत महात्म्यांची कुठली तरी कृपा असावी माझ्याकडे की त्या गोष्टी सगळीकडे आल्या माझ्याकडे, त्यानं सुरू केल्या. अगदी हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी गाथा तुकोबांच्यावरती बोलता बोलता इकडे या विषयावरती पण बोलायला सुरुवात झाली. आत्ता मला वाटतं मागच्याच 7-8 महिन्यापूर्वी कोल्हापूरमध्ये मला तर कुठला जैन महासंघ आहे तिथे ते अध्यक्ष, मला वाटतं महावीर मिठारी वगैरे ते कोणीतरी त्यांच्या तिथे व्याख्यान झालं होतं माझं. ही कृपा कुठंतरी दिसायला लागली. मी कोण करणार आहे? कारण तिथे मग भगवद्गीतेचं ते वाक्य लक्षात आलं श्रीकृष्णाचं की तू निमित्त मात्र आहेस, यू आर मीडिएटर ओनली. तू फक्त मीडिएटर आहेस. हे तुझ्या थ्रू सगळं व्हायला लागले. हे शरीर उठवलं गेले. आता बघ जरा काय काय दिले तुला. सकाळी शोध तरी. सकाळी उठल्यानंतर बायकोनी चहात साखर कमीच टाकली, आमचा नवराच बरोबर नाही आहे, काय करायचं, आमचं पोरगंच असं करायला लागलं आहे, आमची मुलगी अशीच वागते हो, फार ताड आहे, डोक्याला एवढं केलं सगळ्यांसाठी पण कोणी मला समजून घेत नाही. ही वाक्य सगळी सकाळी उठल्यावर सुरू झाली आपली. आणि आपण तो धन्यवाद, ज्याला कृतज्ञता आहे की अरे मी पृथ्वीवरती जिवंत आहे, किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, मी कुठल्या सामान्य लौकिक गोष्टीमध्ये अडकलो आहे, ह्याचं स्मरण सकाळी व्हायला सुरुवात झाली. आणि मग या सगळ्या करताना मला अनेकांतवाद या शब्दाने पण खूप मोठा धक्का दिला आतमध्ये. किती साधी गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी ऐकली, वारंवार ऐकली. हत्तीची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अनेक प्रवचनातून ऐकली असेल की बाबा एक हत्ती आहे आणि 6 जण कडेला आहेत, एक शेपटीला हात लावतोय, तो म्हणतोय हत्ती खांबासारखा, आंधळे आहेत, 6 आंधळे हत्तीला हात लावतात, कोणी पायाला हात लावतोय, कोणी खांबासारखा, कोणी शेपटीला हात लावतोय, सापासारखा, सोंडेला हात लावतोय, कानाला हात लावतोय, सुपासारखा वगैरे वगैरे. प्रत्येक आंधळा हत्तीच्या एका भागाला हात लावतोय आणि तो म्हणतोय हत्ती कसा आहे, कानाला हात लावून सुपासारखा म्हणतोय, पायाला हात लावतो म्हणतो हा केळाच्या. म्हणजे गंमत बघा, हत्ती एकच आहे, हत्तीमध्ये काही वेगळं नाही आहे, पण हत्तीच्या कुठल्या कुठल्या पार्टला प्रत्येकजण हात लावतो, तो म्हणतो हत्ती तसाच आहे. मग मी विचार केला की का आपल्याला हा अनेकांतवाद आपल्यासमोर दिला असेल बाबा, आपल्या सत्पुरुषांनी, भगवानांनी हा का दिला असेल. मग ते कळताना लक्षात आलं, अरे हा काही वाचायसाठी दिलेलं नाही आहे फक्त, नाहीतर 1008 वेळा मी अनेकांतवादावरती वाचन केलं, 1008 वेळा मी अमुक अमुक वाचलं. हे सगळं ठीक आहे, पण ते वाचत असताना लक्षात आलं की अनेक जण एका कुटुंबात राहत आहेत, एकाच कुटुंबामध्ये, एका फॅमिलीमध्ये आई वडील आजी आजोबा नातवंड अशी सगळेजण राहत आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण म्हणतोय माझंच खरं, माझंच सुख बरोबर, माझंच दुःख बरोबर. मी सांगितलेलं मैंने बताया और तू सुन नहीं रहा है. मुलगा म्हणतोय आता तुमचा काळ वेगळा होता, हो तुम्हारे ज़माने में अलग था, हमारा ज़माना अलग है, आपको मोबाईल का क्या मालूम है, हमें देखो कैसे मोबाईल आता है, वो बच्चा बता रहा है. लहान मुलं अजून बस्तीमध्ये जायला नको म्हणायला लागलीत. लहान मुलं म्हणतात आधी मोबाईल द्या हातात, मला इंस्टाग्राम पाहिजे म्हणतो लहान, अजून छोटासा शाळेत येतो तोपर्यंत. व्हॉट्सअपवर आई हे बघ मम्मी देख क्या आ गया व्हॉट्सअपवर म्हणून लहान मुलं एवढी आत्ता सुरू झालीत. मग याच्यात गेलं आहे काय, कुटुंब संस्था संपत चालली आहे. आपल्यातली फॅमिलीची जी रिलेशन्स आहेत, भारताची पॉवर काय, आपल्या भारताची कुटुंब संस्था ही ताकद आहे, ती हळूहळू संपत चालली आहे बाहेरच्या सगळ्या गोष्टींमुळं. कारण का प्रत्येकजण म्हणायला एक हत्तीची शेपटी सापासारखी आहे, हत्ती विसरला सगळा मागं काय ते. आमच्याकडे एवढी सगळी परंपरा दिली आहे, एवढं सगळं ज्ञान दिलेलं आहे, ध्यान दिलेलं आहे, नामजप दिलेले आहेत, ते विसरून फक्त सोशल मीडियामध्ये अडकलेली सगळी तरुण पिढी आहे. मग त्याला वेगळ्या पद्धतीने जाण्यासाठी आधी मला माझ्यावर तर काम केलं पाहिजे. मला जर कोणाला काही सांगायचं असेल तर मी पहिला प्रश्न विचाराल की मी पूर्ण आहे का. जसं अन्न जेवताना सुद्धा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणलं आहे, शब्द ऐकला असेल आपण. अन्न हे पूर्ण ब्रह्म, साधं नाही आहे. 4 दिवस नाही जेवलं तर परिस्थिती काय होईल आपली. ते आहे म्हणून प्राण मिळतोय, ऑक्सिजन मिळतोय, हे पूर्ण ब्रह्म आहे. ते जसं पूर्ण ब्रह्म आहे तरी मला सकाळी उठवणारी एक शक्ती काम करते आतमध्ये. त्याला आत्मा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणून, आपण नावात अडकण्यापेक्षा. ते सरश्री म्हणून जे आहे ते सांगतात की कुल्फीची दांडी आहे, कुल्फी खाऊन दांडी टाकून द्यायची. आपण शब्दातच अडकतो आणि ती जी कुल्फी मेन आहे त्यातली ती विसरून जातो.
कुल्फी म्हणजे तो गाभा जो आहे ना, त्याच्यात काय आहे तो मला मिळाला पाहिजे. नंतर शब्द काय, कुठले शब्द महत्त्वाचे नाही ते बाजूला ठेवून टाकू. शब्द हे निमित्त आहे. मग आता या शब्दांकडे जायचं असेल तर पहिल्यांदा मी फार वेगळीकडे न जाता पहिल्यांदा मला सम्यक दर्शन, मला सम्यक, आपली रत्नत्रयी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सम्यक दर्शन. कुणाचं दर्शन? भगवानांना गरज आहे दर्शन कुणाची तरी करायची. त्यांना काय गरज आहे? भगवान महावीरांना असेल, श्रीकृष्णाला दर्शन घ्यायची काय गरज आहे? तो विराट दर्शन त्याने अर्जुनाला दाखवलं. कृष्णाला स्वतःला गरज नाही आहे, आपल्याला गरज आहे. ते मला माझं दर्शन मला करायचं आहे. मग माझं दर्शन करायचं म्हणजे काय करायचं आहे मला? नमो आर्यहंताणाम म्हणताना ते जे आर्य म्हणजे शत्रुत्वाची जी भावना आहे त्याचा नाश करणाऱ्या त्या सगळ्यांना माझा नमस्कार. ज्यांच्या आतून ती शत्रुत्व संपलेलं आहे. मग आपले शत्रू कोण? सामान्य माणसाचे शत्रू कोण असतात? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे आपले शत्रू आहेत. सकाळी उठलं की चिडचिड करायचं आहे. काय तिकीट गेलेस, काय जेवण केलेस, माझ्याच नशिबाला हा नवरा का आला कोणाला माहीत, त्यांची फॅमिली बघा नाहीतर आमचं कुटुंब बघा. हे काय झालं? हे वेगळे शत्रू आहेत. तो निर्माण करायला लागला की अरे यार खाना मुझे आज ऐसा चाहिए, क्या बनाया, मला जेवण हे पाहिजे, हे काय केलं? सुरू झाला, काम सुरू झाला. त्याच्यानंतर लगेच क्रोध शिरला आतमध्ये, कारण चिडचिड सुरू केली. जरा घरात माझ्या पद्धतीने नाही घडलं, जरा माझ्या सोनीने भांडं तिकडचं तिकडं ठेवलं, माझ्या किचनमध्ये तू भांडं इकडं बदललंच का? सुरू झालं. बघा विकार कशी शिरतायत सकाळी घरामध्ये. मग हे सगळे विकार हळूहळू शिरायला लागले असतील. पण ज्यांनी या विकारांवर काम केले म्हणजे काय केलं? मनावर काम केले. अशा शत्रुत्वाच्या सगळ्या भावनांवर ज्यांनी विजय मिळवला आहे त्यांना नमो आर्यहंताणाम आहे माझा. मग त्यांना जर मी नमस्कार करणार आहे तर मला आधीच माझ्या रत्नत्रयीमधलं सम्यक दर्शन मला करून घेणं गरजेचं आहे की माझ्यात कुठले विकार शिल्लक आहेत. मला भीती आहे. कशाची भीती आहे? कशाची भीती असते माणसाला? पैसा पुरेल की नाही, किती म्हणजे आपण ना ह्या सगळ्या गोष्टी करताना मला एक छानसं गाणं आठवलं आत्ता की त्या निसर्गाने मला एक हे शरीर दिले, त्या निसर्गाने मला शरीर दिले आणि ते शरीराबरोबर आम्ही काय करतो ते सांगणारं गाणं आहे. मी मुद्दाम 2 वेळी गुणगुणतो त्या गाण्याच्या. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. भूल गई सब वचन विदा के, खो गई मैं ससुराल में आके. भूल गई सब वचन विदा के, खो गई मैं ससुराल में आके. आ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. आणि दुसरं जे कडवं सांगितलंय ते तर इतकं सुंदर सांगितलंय. आपण जन्माला आलो तेव्हा किती छान होतो. कोरी चुनरिया आत्मा मोरी, कोरी आहे, काही डाग नाही, मोह लोभ माया मत्सर काही नाही आहे त्याच्यावरती. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. वो दुनिया मोरे बाबुल का घर, माहेर आहे ते माझं, जिथून मी ऑलरेडी ओरिजिनल आम्ही शरीर घेऊन जिथून जन्माला आलो ते माहेर. वो दुनिया मोरे बाबुल का घर, आणि संसारात आलोय. ये दुनिया ससुराल, जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. जिथून शरीर घेऊन आलोय किती छान होतं. आता आपल्याला पटेल आपण सगळे पाळण्यात जाऊयात. कोण संधी देणार आपल्याला आपल्या या वयात पाळण्यात जाण्याची? आपण सगळे आपल्या आपल्या पाळण्यात जाऊन बघू. लहानपणी किती प्युअर सोल होतो आपण. पाळण्यामध्ये काही होतं का आपल्याला? मला किती पैसे कमवायचे आहेत, माझा मुलगा, माझी सून, मला बिझनेस काय करायचा आहे, मला प्रॉब्लेम झाले हो, मला शुगर झाली, मला डायबिटीज झालं, मला ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स आहेत, बायपास झाली आहे, नीचे प्रॉब्लेम्स आहेत, गुडघे दुखतात. त्यातलं काहीतरी तेव्हा आपल्या डोक्यात होतं का? किंवा माझी आंटी, आमच्या अंकलनी ना प्रॉब्लेम केला हो आमच्या बिझनेसमध्ये, तेव्हा काय होतं का? काहीच नव्हतं.
रिलेशन्समधले प्रॉब्लेम्स नाही, बिझनेसमधले प्रॉब्लेम नाही, काय नात्यात नाही, परिवारात नाही, काही नाही. आपण छान पाळण्यात होतो. कोणीतरी येऊन आपल्याला खेळत होतं, अरे कैसा आहे तू, आणि आपण मस्त हसत होतो. कोणी पण येऊ देत, खेळणं असं केलं की आपण छान हसत होतो वरती. मग आपण आपल्या लहानपणी एवढे प्युअर होतो, तर हे सगळं विस्कटलं कुठं? मग कुठून सुरू झालं की वो दुनिया बाबुल का घर, या दुनिया ससुराल, मग ससुरालीनं दुःखी व्हायला कारणं काय घडली? तर एक महत्त्वाचा विषय, त्याच्यावरती जर आपण आजसुद्धा जर त्याच्यावरती कार्य सुरू केलं, कुठलीच वेळ उशीर झालेली नसती आपल्याला. एका ठराविक काळानंतर कुठंतरी हा प्रश्न पडला पाहिजे की जे भगवानांच्या जीवनात त्यांना जी अवस्था प्राप्त झाली ती मला पण होणं शक्य आहे. त्यांना मी देवाऱ्यात बसून नाही ठेवायचं आहे. त्यांच्या विचारांना माझ्यामध्ये आणून मला ती अवस्था प्राप्त का नाही होणार आहे? होईल मला ती अवस्था प्राप्त. मग मला काय करायला पाहिजे आहे? मला त्या दिशेने गेलं तर पाहिजे, मला निघालं तरी पाहिजे. म्हणजे माझ्या बिझनेसला रोज मी सकाळी दुकानात गेलं, तिथं जाऊन काय असेल ते माझे प्रोसिजर केल्या, रोज कस्टमरशी नीट बोललो, रोज गेलो तर माझा बिझनेस वाढणार आहे. रोज माझा कस्टमर संपर्क, कुटुंबातले व्यवस्थित संवाद राहिले, एकमेकाशी बोललो तर फॅमिली रिलेशन चांगली राहणार आहेत. पण हे रोज करण्याची गोष्ट आहे. निसर्गाचा एक नियम आहे, ज्या गोष्टीवरती आपण सतत लक्ष केंद्रित करतो ती आपल्या जीवनाचा भाग बनते. जिथं आपण कायम कॉन्स्टंटली फोकस करतो ज्या गोष्टीवर, सतत माझं लक्ष तिथं आहे, तिथं आहे, तिथं आहे, ते आपल्या जीवनाचा भाग बनायला लागते. आपण हा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं सतत लक्ष कशावर आहे? दुःखावर आहे, मायेवर आहे, वेदनेंवर आहे, माझी फॅमिली बरोबर नाही, माझं शरीर बरोबर नाही, मला काय नशीब ह्याच्यावरती आहे? सकाळी उठलं आहे, थँक्यू, और क्या चाहिए. इतकी वर्ष माझं हार्ट चाललं आहे, किती वर्ष झाले, काय मागितलं त्या हार्टनी स्वतःहून त्याचं ते चाललं आहे, विचारत नाही. झोपा तरी मी चाललो आहे, तुम्ही जागे आहात तरी चाललं आहे. शरीरातून रक्त फिरतं आहे, विचारत नाही. ते त्याचं फिल्ट्रेशन करते हृदयामधून, ते काही म्हणत नाही आहे. तू रागात बोल, चीड माझ्याशी, संताप, मला ओळख दाखव नाही तर नको दाखवू, स्टील दॅट हार्ट इज वर्किंग व्हेरी नाईसली. हे सगळं घडतं आहे, स्वयंचलित ॲटोमाइज सिस्टीममध्ये सगळं घडत चाललेलं आहे. मला हे दिसलं तर मग काम कशावर सुरू होतं ते महत्त्वाचा विषय सांगतो. आपल्याला ना, जसं आपण म्हणतो मला 5 ज्ञानेंद्रिय सेन्सेस मिळाले. जसं चव लागते, कानाने ऐकू येते, डोळ्याने दिसतंय, ह्या सगळे त्वचेने स्पर्श होत आहेत, ही 5 सेन्सेस आहेत. ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण त्याला. कर्मेंद्रिय जी काम करण्याची जी आहेत, हात पाय अमुक तमुक उपसतं, हे सगळे जे कर्म करण्याची 5, हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. पण 11वं जे इंद्रिय आहे ना ते डेंजर आहे सगळ्यात. 11वं इंद्रिय मन नावाचं आहे, जे दिसत नाही आहे पण सगळ्यात प्रभाव त्याचाच आहे. ते खतरनाक आहे ते 11वं इंद्रिय. त्याला जर आत्ता इथे या क्षणाला सांगितलं, अरे यार हे कधी संपणार कोणाला माहीत, घरी जाऊन मला ताबडतोब तिथं माझं दुकान उघडायचं आहे, माझ्या सुनेला मी सांगून आले तिकडं की मी आत्ता एक अर्धा तास जाते, तिथे काय मीटिंगमध्ये असते, जायचं मीटिंगला, बसायचं, नाश्ता करायचं, मी येते, आत्ता जाऊन येते मी. आणि हे तर चाललं आहे बाबा, भरपूर बोलत चाललं आहे. हे काय यांना काय रमेश शाह सरांनी कुठला माणूस आणला आहे जो बोलतच चालला आहे, आमचं कसं होणार, घरी मी नाही आत्ता गेलो तर माझ्या दुकानाचं काय, माझ्या सुनेचं काय, माझ्या नातीचं काय, सुरू आहे आत्तासुद्धा. कारण मन जे आहे ना ते घुसलं आहे तिथं जाऊन. ते सबकॉन्शियस माइंड जे म्हणतात, त्याला अंतर्मन म्हणतो, त्या अंतर्मनामध्ये इतकं जाऊन बसलं आहे की मला त्याच्याशिवाय चालत नाही आहे. माझ्या लौकिक जीवनालाच मी महत्त्व दिलं आहे. पण असं नाही की बघा, थॉट प्रोसेसचा भाग आहे. ह्या मनाला आपल्याला, आपण पृथ्वीवरती आपण काय घेऊन आलो, जी समज आपल्याला प्राप्त आहे त्याप्रमाणे शरीर आणलं एक, आणि दुसरं मन त्याच्याबरोबर आलेलं आहे. मग आलेलं शरीर म्हणजे आपण एका एवढ्याशा झाडाच्या बियामधून अख्खं झाड, म्हणजे एवढ्याशा गर्भाच्या कणामधून आपण तयार झालो आहेत अख्खे, आणि त्या शरीराला मिळालं मन. मग आता मगाचं जे सांगितलं, ज्या गोष्टीवरती सतत फोकस करतो ती जीवनाचा भाग बनते आहे. मग आता झालं काय, त्या मनाला लहानपणी पाळण्यात ते झोपलो होतो आपण, तेव्हा आपल्या पाळण्याच्या कडेला शेजारी डिस्कशन्स चालू होत्या सगळ्या, अंकल आंटी, मामा मामी, जे काय रिलेटिव्ह, त्यांच्या सगळ्या डिस्कशन्स आपल्या पाळण्याच्या कडेला त्या चर्चा होत्या. त्या चर्चा काय होत्या, फार हेल्दी होत्या का? 10 चर्चा हेल्दी असतील, पण 90% फार आमच्या ह्यांना मी सांगितलं जरा कधीतरी फिरायला घेऊन जावा ट्रिपला, मला काही नाही, आमच्या यांना पैसे मिळवणे पलीकडे माझ्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. परत त्या पाळण्या शेजारी, ओ अंकल बहुत बात, अंकल की वजह से ये सब तकलीफ हो गई. हे पाळण्यातून बाळ ऐकते, आपण ऐकत होतो, अच्छा म्हणजे अंकल बरोबर नाही, पप्पा असं प्रॉब्लेमॅटिक आहेत काय, अच्छा मम्मीमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत काय, ते बाळ बघतंय, त्याला काही नाही, तो काही ते बाळ काय असं शिक्का मारून सांगत नाही, त्याला रिसिव्हिंग मोडमध्ये येते. निसर्गाने आपल्याला रिसिव्हर बनवलं आहे, तसं ते बाळ ऐकते, अच्छा असं आहे काय, किंवा अरे यार जब तक 2 करोड़ नहीं हो जाएंगे तब तक ये मेरा लाइफ सेटल नहीं होगा.
2 करोड तर पाहिजेत, त्याशिवाय आमचा त्याने अरे कितनी शादी बडी की यार उसने, 1 करोड खर्चा किया उसने, त्यांचे काय दागिने होते त्यांचे, मग त्यांनी 1 करोड, मला 1.25 करोड केलंच पाहिजे काय पण करून. हे पाळण्याच्या कडेला चर्चा सुरू आहेत, मी मुद्द्यावर येतोय. मग त्या डिस्कशन जेव्हा चालल्यात तेव्हा ते बाळ ऐकतंय आणि त्याचा प्रोग्रॅम तयार झाला आतमध्ये. सतत 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 ते ऐकल्यानंतर त्या बाळाचं मन स्ट्रॉंग तयार झालं आणि ते सांगायला लागलं मला एवढा पैसा कमावला पाहिजे, रिलेशनमध्ये मी म्हणेल तेच खरं, माझंच सगळं बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे, हे हत्तीचा पाय असाच आहे, हत्तीचे कान सूपच आहे, कुठला हत्ती आला आहे, काय हत्ती वित्ती काय नाही. नाही मला तिखट नाही लागत हो, असं कोणी कसलं तिखट नाही लागत, तिखटच खायचं नाही. कांदा लसूण वगैरे आमच्याकडे पहिल्यापासून नाही, नाही नाही खायला पाहिजे, कांदा खा की काय बिघडलं त्यात एवढं. म्हणजे प्रत्येकजण आपलाच हत्तीचा भाग रे पुढे घेऊन चालला आहे आणि टोटल हत्तीकडं आमचं लक्षच नाही आहे की काहीतरी आहे ना त्या हत्तीला, बाकीचं पण सगळं की जे मला दिसतंय त्याच्या पलीकडं काहीतरी आहे. आणि मग त्यासाठी मला माझं पहिलं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान झालं पाहिजे, मला कळलं पाहिजे मला की काय आहे. सम्यक म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जे महाराजांनी सांगितले यथायोग्य व्यवस्थित ज्ञान. म्हणजे 50 पुस्तकं वाचली मला खूप पाठांतर येते, सकाळी अशी एवढी स्तोत्र पाठ आहेत मला, दॅट इज नॉट ज्ञान. एक इन्फॉर्मेशन गोळा केली आणि ती आत पाठवली की ज्ञान झालं. ती इन्फॉर्मेशन इथून ऐकली, मेंदूत साठवली आणि इकडून बाहेर काढली, दॅट इज नॉट ज्ञान. म्हणजे आम्ही सकाळी गेलो, छानमध्ये प्रार्थना म्हणली, नमस्कार केला आणि बाहेर आल्यानंतर भगवानांना तिथंच ठेवलं, तुम्ही आता सकाळी उद्या सकाळी भेटू आपण, दिवसभर तुमचा आमचा काही संबंध नाही. का तेवढंच आमच्या आजोबांनी सांगितलं आहे, आजींनी सांगितलं आहे की तुम्ही सकाळी बस्तीत जायचं, एवढी पूजा करायची, एवढं करायचं आणि तिथून बाहेर आलं की परत तिकडे बघायचं नाही. परत दुकानात गेल्यानंतर तेवढी उदबत्ती ओवाळायला तेवढं नमस्कार करायचा. परत एकदा झालं की तिकडं फोटोकडं वळून पण बघायचं नाही दिवसभर. तिथं मागंच लावला आहे पण त्याच्याकडं नाही, दिवसभर कस्टमर हां ठीक चल रहा है, बहुत बढिया. सम्यक ज्ञान हे की मला याचं मला अंडरस्टँडिंग येतं आहे का, वेदर आय एम अवेअर फॉर दॅट की हे मला दिलं जातं आहे. मग ते दिलं जात असेल तर माझा रिसिव्हर चांगला पाहिजे आहे, मग मला माझं सम्यक चारित्र्य नीट पाहिजे आहे. माझा रिसिव्हर चांगला पाहिजे तर मी या विकारांपासून बाजूला सरकतो, माझ्या मनावरती काय काय साठले ते पाहतो, आधी चेक करतो, माझ्या घरातले काय सुधारलेत, कस्टमर कसं आहे ते नंतर बघू, आधी मी माझ्यावर काम करायला सुरुवात करतो. म्हणजे मला मग माझं हे जीवन पूर्णत्वाकडे जाणार आहे या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मग हे सगळं करत असताना माझ्या दिनक्रमामध्ये मला आता जर समजा या क्षणाला आम्ही काय करू शकतो, या क्षणाला हा निर्णय घेतला. म्हणजे मी गंमत म्हणून आमचं फॅमिलीत सांगतो, आता माझी मुलगी आता 26 वर्षाची आहे. आम्ही 17 वर्षाची जेव्हा मुलगी झाली तेव्हा ॲट द एज ऑफ 70 मी आणि मिसेसनी बसलो, आई वडील आजी सगळे होते माझे. आम्ही निर्णय घेतला की इथून पुढे मुलीला बसून सांगितलं, आता इथून पुढं तू विचारल्याशिवाय तिला सल्ला किंवा उपदेश देणार नाही. विदाऊट आस्किंग, तुला गरज असेल तर तू आम्हाला विचार, सल्ला काय पाहिजे असेल, उपदेश काय पाहिजे असेल तर आम्ही देऊ, नसेल तर तू सेपरेट, तुझं अस्तित्व आहे, तू तुझ्या पद्धतीनं रस्ता. आम्ही इथपर्यंत संस्कार करून झाले, त्याच्या पुढं आमचा हट्ट नाही की आम्ही आमचे संस्कार देऊन झाले, तुला शहाण्यासारखं करायचं तर या पावलावर हे मिळतं, या रस्त्याला हे मिळतं, कुठला रस्ता चूज करायचा हे तुझ्यावर जशी ती कृपा असेल तसं तुझं होईल. बिकॉज ग्रेस इज द ओनली वे. आपण म्हणतो ना बुद्धी कुठल्या दिशेने निघाली आहे ते पण महत्त्वाचं आहे. ह्याच रस्त्यावरती गेल्यानंतर त्या बाजूला बार ठेवला आणि या बाजूला बस्ती ठेवलेली आहे, मग तिकडे मुलांनी जायचं का बस्तीमध्ये जायचं, हा त्या बुद्धीचा प्रश्न आहे. तेव्हा आई वडिलांनी एका वयानंतर वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. मी मिसेसला सांगितलं आपण नाही वाईट वाटून घेत, आपले संस्कार करून झाले. आता तिने चॉईस करायची की मला माझ्या, कारण एक तर जीन्समधून आलेल्या सगळ्या गोष्टी त्या शरीरात आलेल्या आहेत, दुसरं जे आपण म्हणतो ना ज्याचा खरंच शोध लागलेला नाही, तसं तो चेतनेचा जो अनसेड फॅक्टर आहे तो आतमध्ये त्या बाळाच्या आलेला असेल, त्या मुलाच्या. आणि शेवटी इफेक्ट करणारे हे मीडिया, सोशल मीडिया, समाज, मित्र, परिवार, मैत्रिणी, हे सगळं त्या मुलावरती इफेक्ट करत आहेत. या सगळ्याचं बनून ते मूल बनलं आहे. मग त्याच्यात तो जर चांगला समजा काही उद्धट आहे, बोलत नाही, तर आमचा दोष कसा? आमचा नाही दोष आहे. त्यामुळे या एजमध्ये आपण स्वतःला सांगायला सुरुवात करायची, आय हॅव डन माय वर्क, आय हॅव डन माय जॉब. आता मला नाही कोणाच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, मला काय म्हणत नाही, तुमचा रस्ता आता तुम्ही निवडा. आशीर्वादाला आम्ही आहोत, शुभेच्छा देऊ तुमच्यासाठी, विचारलं तर गायडन्स पण करू. दिस इज आवर एक्सपिरियन्स, हा आमचा मार्ग आहे, आमच्या ह्या मार्गावरून आम्ही सक्सेस असा मिळवला सांगू. पण बाजूला तो सारखं असं बस, तसं जा, पुढं जा. मग मुलं ॲक्टिंग करायला लागतात, आपल्यासमोर ॲक्टिंग करतात समोरच. अगदी मी खूप फॅमिली माझ्या संपर्कातले आहेत, मुलं पण माझी दोस्त आहेत, यंग एजची पोरं, साधारणपणे 35च्या 40ची मुलं दोस्त आहेत आणि त्यांची पॅरेंट्स पण माझे दोस्त आहेत. पॅरेंटना मुलं समोर
पप्पा जाऊन येतो, जरा एक काम आहे थोडं महत्त्वाचं, असं असं. आणि मुलगा गेला आंबोलीच्या धबधब्यामध्ये फिरायला आपल्या दोस्तांच्या बरोबर. वडिलांना माहीत नाही. वडील म्हणत आहेत मुलगा आमचा खूप फार जबाबदार चारित्र्यवान आहे. त्या दोन्ही बाजू मी डोळ्यांनी बघितलेल्या आहेत अशा, म्हणून मी हे सगळं अनुभवाचं वाटत चाललो आहे. फक्त ज्याला जे लागू होईल ते घेईल, नसेल तर माझं तर भांडण नक्कीच साफ होतं आहे. मग आपल्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे, माझ्या मनावर मला कार्य करायचं आहे. आणि त्यासाठी हा माया नावाचा जो शब्द आला की नाही, जिथं अमृतानुभव म्हणून माऊलींचा आहे, त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष असं सांगितलं आहे, ब्रह्म आणि मायाचा विषय सांगितला आहे. तर त्याच्यातली एक गंमत म्हणून गोष्ट सांगतो. एकदा नारायणांच्या बरोबर नारद मुनींच्या बरोबर एकदा भगवान निघाले होते श्रीकृष्ण. नारदांनी त्यांना प्रश्न विचारला की देवा, ही माया नावाचा शब्द ऐकला आहे भरपूर, माया 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 माया, हे काय आहे? तर श्रीकृष्ण म्हटले, बघ त्याच्यावरती तुला नंतर सांगतो म्हणाले, मला आत्ता वेळ नाही आहे. एक काम कर, मला तहान लागली आहे, तू तिथं त्या जंगलात एक विहीर आहे, तिथून मला पाणी आधी प्यायला आणून दे, मग आपण बाकी सगळं बोलू नंतर. नारद मुनी म्हणले, जशी इच्छा आपली. आपण म्हणतातच. आता नारदांचं तर काय, नारद भक्तिसूत्र वगैरे खूप चांगलं लिखाण केलेलं आहे नारदांनी भक्तीवरती. तर तिथे नारद मुनी गेले, त्यांना त्या तलावाच्या पाशी पाणी आणायला गेले. तिथं आलो तर एक सुंदर तरुणी छान घागर घेऊन अशी तिथं पाणी न्यायला आली होती. ती सुंदर तरुणी बघितली आणि नारद मुनी तिच्या प्रेमामध्ये पडले. आणि त्यांच्या दोघांच्यात संवाद सुरू झाला, बोलणं सुरू झालं त्यांच्यात. आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्यानंतर नारद मुनींना ते इतकी ती मुलगी, तिचं बोलणं सगळं इतकं छान वाटलं, इतकं प्रेमात गेले की ते म्हणले, आपण लग्न करूयात का? ती मुलगी म्हणला, मी तेच विचारणार होते तुम्हाला, आपण लग्न करूयात का? मग नारदांनी त्या मुलीशी लग्न केलं. लग्न केल्यावरती छान तिथे एक टुमदार घर वगैरे बांधलं, संसार सुरू झाला, व्यवस्थित दोघांचं सुरू झाला संसार. त्यांना त्या दोघांना परत मुलं झाली 2. छान मुलं पण लाडाने वाढवायला लागले, मुलांना मोठं करायला लागले, असं संसार सुरू झाला. आणि अचानकपणे त्या गावामध्ये मोठा पूर आला पावसाचा. आणि त्या पुरामध्ये ती मुलं वाहून गेली. आणि ती वाहून गेली मुलं, आणि नारद मुनी जोरजोरात रडायला लागले की एवढं सगळं मुलांवर संस्कार केले, एवढं सगळं मी केलं, आणि एवढं सगळं होऊन माझी दोन्ही मुलं पुरात वाहून गेली. देवा, असं का रे केलंस तू? असं म्हटल्यावर मागून श्रीकृष्णाने पाठीवरती हे केलं, नारदा, मला पाणी आणणार होतंस ना, काय झालं त्याचं? ही माया आहे. हे सगळा जो भ्रम चालला आहे, हे सगळं माझं कुठंतरी एक आपल्याला त्या चेतनेचा आनंद घ्यायचा असेल तर माझं, मी, माझ्यासाठी ह्या शब्दांना आपण डिलीट करण्याची सिस्टीम चालू केली पाहिजे. स्वतःसाठी काहीतरी मार्ग निवडला पाहिजे. मग मला कुठला सुटेबल आहे त्या मार्गाने जातो, पण मला आतमध्ये मला शोध घ्यायचा आहे. एक गोंदावलेकर महाराज म्हणून आहेत गोंदावल्याला, त्यांनी छान हे सांगितले की मी पृथ्वीवरती 3 आश्चर्य बघितली म्हणले, मस्त 3 आश्चर्य बघितली म्हणले. ते म्हणले काय आश्चर्य? ते म्हणले पहिलं आश्चर्य हे बघितलं की आयुष्यभर माणूस म्हणतो मी केलं, मी घर चालवलं, मी पैसे आणले, मी घरात सगळं संसार केला, भाजी केली, संसार केला, तुमच्या आईला सांभाळलं, तुमची मुलं सांभाळली, मी केलं माणूस आयुष्यभर म्हणतो. पण शेवटपर्यंत त्या माणसाला मी कोण हे काय कळत नाही. हे पहिलं आश्चर्य म्हणले. दुसरं आश्चर्य, माणूस मनाचं सगळं ऐकून आयुष्यभर मनाचं ऐकून जातो. मी मन म्हणतं नको रे, चांगल्या गोष्टी ऐकून काय बिघडणार आहे, त्यापेक्षा जा बाजारात जा, सामान घे, त्याच्यात एन्जॉय कर, शॉपिंगमध्ये मजा कर, जा छान मस्त पार्ट्या बिट्या कर. कुठलं काय आलं, काय अध्यात्मन कुठलं काय आलं, ते सगळं मन सांगेल तसं. या मनाला जर सांगितलं, आत्ता सांगितलं तू पूजापाठ, काहीतरी मंत्र, स्तोत्र, ध्यान, मनन, पठण, चिंतन यातलं काहीतरी कर, ते काय नको. माझ्या सबकॉन्शियसला लहानपणापासून प्रोग्राम काय झाला आहे, मजा करायची, फक्त चारवाक तत्त्वज्ञान, फक्त मजा करायची मला, बाकी काय नको. मन त्या पद्धतीने वागायला सुरुवात करते. मग त्यांनी सांगितलं आयुष्यभर माणूस मनाचं ऐकून वागतो, पण मनावरती त्याला एकदाही ताबा मिळवता येत नाही. मनावर कंट्रोल करणं किती महत्त्वाचं आहे. आणि तिसरं आश्चर्य बघितलं म्हणले की माणूस सदैव म्हणतो समजायला लागल्यापासून प्रपंचात फार दुःख आहे हो, संसारामध्ये काय तकलीफ आहे, एवढं प्रॉब्लेम, एवढं हप्ते, एवढं बँकेची व्याज, एवढं संसार, ते सासू सून नणंद, एवढं इतकं दुःख आहे संसारात, प्रपंचामध्ये खूप दुःख आहे असं माणूस आयुष्यभर म्हणतो. पण शेवटपर्यंत प्रपंच काय सोडायला तयार होत नाही, वैराग्य काय घ्यायला तयार होत नाही. भगवानांनी साधनेसाठी गेले, वस्त्र अडकलेलं काट्यात पण कळलं नाही, याची तरी गरज काय मला म्हणाले. चलो, हे शरीरच माझं नाही आहे, तर मी कशा त्या शरीरात अडकणार आहे. फक्त मला साक्षी भावानं बघता आलं पाहिजे की हे नाही आहे माझं. मग नाही आहे हे कधी कळणार,
जोपर्यंत लहानपणापासून त्या मनाला हे शरीर माझं, या शरीराची नाती माझी, या शरीराचे कपडे माझे, या शरीराचं अन्न माझं असं करत चाललो आहे, तोपर्यंत ते मन भयंकर स्ट्रॉंग झाले. ते मन जरा पण बदलायला तयार नाही. मग त्या मनाला जर बदलायचं असेल तर त्या मनावरती कार्य केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी वेगळ्या छोट्या छोट्या सिस्टीम्स आपल्याला खूप दिल्यात. अध्यात्मातनी खूप भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता सकाळी मी जसं म्हणालो की करायचंच सुरू होते. आमच्या घरामध्ये अजून एक रूल केला आम्ही, खूप वर्षांपासून चालला आहे. सकाळी उठल्यानंतर पहिला अर्धा तास कुटुंबातल्या एकमेकाच्या कोणी खोड्या काढायच्या नाहीत. बघा, मी मुद्दाम जरा गमतीशीर शब्द वापरतोय, फार जडजड शब्दांकडे जात नाही आहे. मी मुद्दाम या साध्या सोप्या शब्दात सगळ्या गोष्टी घेऊन चाललो आहे. खोड्या काढायच्या नाहीत म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मला धन्यवाद देता येतोय का? मला थँक्यू म्हणता येते का? की हे जे काही दिसतंय सकाळी मी उठवला गेलो आहे, मला जर कोविडमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं जिभेला चवच नव्हती आपल्या. मग माझ्या जिभेला चव आहे. सकाळी चहा घेत असेल, काय जे काय चालू असेल, माझं दूध घेणार आहे, त्याला चव लागती माझ्या जिभेला. कधी त्या जिभेला थँक्स म्हणलो आहे. सकाळी उठल्यानंतर मला अरे अजूनही डोळ्यांनी मला हे झाडं हिरवी दिसत आहेत, म्हणजे मला अजूनही ती दृष्टी दिली. हा डोळा, हे शरीर संपल्यानंतरही उघडा राहतो, त्यात काय असतं का? पण ह्या कॅमेऱ्याच्या मागं आणि काहीतरी कॅमेरा बसवला आहे. तो मागचा कॅमेरा आहे ना, तो अजूनही माझा जिवंत आहे. तो मला हे दाखवतोय जग, हिरवी झाडं, लाल फुलं दाखवते, पडलेला पाऊस. त्या डोळ्यांना धन्यवाद. मला कानाने अजूनही ऐकू येते. भले थोडं कमी यायला लागलं आहे काळाच्या प्रवाहामध्ये, शरीर भरपूर वर्ष चाललं आहे, एवढे 70-80 वर्ष चाललेल्या शरीराला थोडं कमी येतं, इट्स ओके ना. त्याला इतके वर्ष केल्यानंतर अजूनही काय बघा माझ्या कानाचं, कशाला काय इथे? जे काय करायचं ते करू, डॉक्टरला दाखवू, मशीन आणू, एक्सरसाइज करू, प्राणायाम करू, हे करू सगळं. पण त्याच्यावर दुःखावर दुःख कशाला पाहिजे आणखी? इतके वर्ष चाललेल्या कानात तुला धन्यवाद. अजूनही थंडी वाजते आहे, पण थंडी वाजते म्हणून रडतोय, ऊनला घाम येतोय म्हणून त्रास करून घेतोय. ती त्वचेला स्पर्शच नसेल तर कोमात असलेल्या माणसाला काय कळते हो? माझ्या त्वचेला स्पर्श आहे, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. ही सकाळ अशी उगवली तर मनावरती कार्य करण्याची पहिली सिस्टीम आहे. मी ऑफिसमध्ये असताना सुद्धा व्हायचं कसं, सगळ्या मीटिंग्स प्लॅन्ड असायच्या, लोक भेटायला सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड भेटायला येणारी लोक असायची. मग त्या सगळ्या टाईम टू टाईम मीटिंग असायच्या. मग काही स्ट्रेस मीटिंग असायच्या, जसं मंत्रालयाशी संबंधित काही कामं होती माझी तिथे. त्यामुळं त्या स्ट्रेसमध्ये नॅचरली ना, आपण बिझनेस करतो आहे, संसारात आहे म्हटल्यावर त्या मनाला काही तणाव येणारच आहे, साहजिक आहे. मग त्याला मार्ग तरी काढायला पाहिजे. मग आम्ही आपलं एक काम करून ठेवलं होतं. मी माझ्या मोबाईलला 1 तासाचा अलार्म लावला. 1 तासाने ती मोबाईलमध्ये ट्रिंग एवढा वाजायचा फक्त. ते कशासाठी करायचो? 1 तासानंतर जेव्हा मोबाईल माझा वाजेल, ठराविक रिंगटोन सेट केलेला वाजेल, तेव्हा मी स्वतःला सांगायचो, हे सगळा 1 तास मागचं झालं ते सगळं नाटक आहे, माझा काय या पृथ्वीशी संबंध नाही. पुढचे 15-20 सेकंद मी शांत बसणार. पुढचे कोणाला 15-20 सेकंद भेटायला बोलवायचंच नाही, गप्प बसायचं. त्या येणाऱ्याशी पण माझा संबंध नाही, जे चाललं आहे त्याच्याशी काय संबंध आहे. मौन, 15 सेकंदाचं मौन, पाठीकोरी करायची. आधीचं घडलेलं त्याची पाठीकोरी करायची. ह्याची सवय होत गेली की अरे दर 1 तासाने काही पण घडते तिकडं, जग इकडचं तिकडं झालं तरी मी मजेत. मी मुद्दाम घटना म्हणून सांगतो. माझ्या वडिलांना, माझी आई नॅचरली एक्सपायर झाली होती कोविडच्या पिरियडमध्ये. मग ती आईचं आजाराने गेली. त्यानंतर वडिलांना भेटायला आलेल्या लोकांना, वडिलांना व्हायरल झालं कोविडचं, भेटायला आलेल्या माणसांच्यातून. मग वडिलांना हॉस्पिटलाइज झालं. ते सिरियस झालं एकदम. आई नाही, एकतर एवढ्या वर्षाचा सहवास संपला होता, ते हॉस्पिटलाइज झाले. मला थोडंसं किरकोळ वडिलांच्या जवळ सेवा करताना काहीतरी जाणवायला लागलं होतं. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना सांगितलं, सर मला ॲडमिट करून घ्या म्हटलं. का तर वडील खायचं बंद केलं होतं. तिथे हॉस्पिटलमध्ये वडील जेवायचंच बंद केले. मला काही खायचं नाही म्हणत होते. बायकोही नाही, आता झालं विषय संपला माझा म्हणाला. पण त्यांनी सांगितलं खात नाहीत तुमचे वडील, काय ऐकत पण नाही आहेत. मग मी वडिलांना भेटायला तिथं गेलो. मी सांगण्याचा मुद्दा काय ते पुढचा महत्त्वाचा आहे. तिथं आतमध्ये गेलो, मी ॲडमिटही झालो. आता कोविडमध्ये दणादणा माणसं चाललीत असताना एक आपल्या वडिलांच्या प्रेमापोटी एक मुलगा म्हणतो मला आज जायचं आहे, मला ठेवा आतमध्ये. मी ॲडमिटही झालो. वडिलांपाशी गेलो, त्यांच्या डोक्यावर हात फिरवला वगैरे सगळं, आणि रूममध्ये गेलो. आणि मस्तमध्ये सगळं चालू झालं. तर मला फिवरही आला होता, तापही आला होता त्या पिरियडमध्ये. सगळं आत राहिल्यानंतर टेम्परेचर आलं, जे काय कोविडचे सगळं होतं ते सगळे येऊन PPE किटमधली माणसं शेजारी यायला लागली. आय वॉज व्हेरी नॉर्मल. मी त्या कंडिशनमध्ये सगळ्या तिथे हॉस्पिटलच्या लोकांना नॉर्मल करत फिरत होतो आतमध्ये. काय नाही होय, नॉर्मल आहे, त्याची औषधं घेऊयात आपण, पण त्याचं इथं आत जाऊ द्यायला नको. नाही तर आत गेलं अरे बापरे अरे बापरे अरे बापरे करत संपून जाऊ आपण. मी त्या काळामध्ये भरपूर लिखाण झालं माझं. मी त्या याच्यातसुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टी लिहिल्या, मजेत लिहिल्या, आनंदात होतो मी त्या काळातसुद्धा. का? या सगळ्या संत महात्म्यांची कृपा झाली होती आधीच, की
हे सुखदुःख येणार आहे. त्याला एक संस्कृतमध्ये सुखदुःखे समे कृत्वा, सुखदुःखामध्ये समतोल राहण्याची कला शिकून घ्यायची, त्या मनाला सांगायची, त्याला प्रशिक्षण द्यायचं आहे, त्या मनाला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्याला ट्रेनिंग दिलं की आपण ह्या पृथ्वीवरचा आपला कार्यभाग मजेत. म्हणजे मी घरी गमतीत म्हणतो, मला इंडस्ट्रीतून रिटायरमेंट घेतल्यावर ती वाक्य आली होती, अहो साहेब तुमच्यामुळं, साहेब तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या सूतगिरण्यांचे उपाध्यक्ष एमडींचे आणि असे निर्णय घेताय, तुम्ही 52व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायला लागलात तुम्ही वगैरे, तेव्हा सांगितले मला. ही सगळी वाक्य येत होती, पण मनाला सांगितलं होतं ही सगळी वाक्य खोटी आहेत, ह्यांची कामं करून घ्यायची आहेत म्हणून ही कौतुक केलं जाते फक्त. मग मी गंमत केली, तुम्हाला सांगतो, मी अनुभवलं आहे तो जिवंतपणी. मी घरी सांगितलं असं, मला जिवंतपणी मरण बघायचं आहे म्हटलं. आता कसं बघायचं, हे सगळे ॲक्टर लोक बघायचेत म्हटलं मला माझे. मग मी म्हटलं 1 वर्ष फक्त ॲडवाईस करीन, गाईड करीन. मला कोणी भेटायचं नाही, अपॉइंटमेंट नाही, पण जे महत्त्वाचे की पर्सन आहेत त्यांना मी गाईड करीन म्हटलं, तेवढंच काम करीन म्हटलं. मजा सांगतो, रोज सकाळी एका एमडीला गुड मॉर्निंग सर म्हणून गुलाबाची फुलं यायची, बरेच मेसेज यायचे, काय काय यायचे. 6 महिने मी लोकांना भेटायचं बंद केलं, फक्त माझ्या की पर्सनना भेटून सल्ले द्यायचो आणि एकटाच बसायचो. 6 महिन्यातले 80% ती फुलं बंद झाली यायची मला. का? जी माणसं साहेब तुमच्याशिवाय नाही, तुमच्यावर गाईड ती सगळी, कारण खालच्यांना पावर दिल्या होत्या, मी त्यांना भेटायला जात होती, माझी गुलाबाची फुलं संपली सगळी. मग मी ही गंमत बघत गेलो. म्हणजे बघा, हे आपल्याला जेवढं क्लिअर होईल, मी स्वतःला फार समजत असेल का आई नाही, मी चेष्टेत बायकोला म्हणतो बरं का, मुद्दाम सांगेन की तुलासुद्धा मी का पाहिजे, सिक्युरिटी लायसन होल्डर. बस एकदा ते झालं, ते संपलं तर बाकी काय सगळं मिळते. आता काय पाहिजे या वयात, आणि काय पाहिजे नाही, किंवा उलटं व्हायचं होता, नवरा कशासाठी घरी पाहिजे या वयामध्ये. हाय बाबा एक काय तर वडाच्या भोवती फिरायला तर कोणतर माणूस अजून आहे, त्यामुळे फिरता तरी येते मला, बाकी त्याचे काय. मी चेष्टेत म्हणतो, पण याच्या मागचा अर्थ सिरियसली समजून घेऊयात. बसमध्ये एकटेच चढलो आहे आपण, बसमधून एकटेच उतरणार आहे. हे सगळं ते चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा वाक्य आपण ऐकते, काय कव्वाली ऐकली आहे. सिकंदर के हात खाली थे, आम्ही कोण लागून गेलो. त्यामुळं हे वाक्य नुसती जी म्हणतात की नाही, काय सगळं मिळवलेलं इथंच ठेवून जायचं, हे डायलॉग पुरतं न ठेवता रोज मनाला सांगायचं आहे की हे मला माझ्या जिवंत असण्यासाठी मला घालायचे कपडे, माझ्या फॅसिलिटीज, माझी एन्जॉयमेंट, माझ्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी जेवढा पैसा पाहिजे, माझा माझ्या पत्नीची सिक्युरिटी जेवढी आहे तेवढी आमची. पत्नीची आणि पतीची का सिक्युरिटी म्हणतो मी एकमेकांना, की एक मुलगी 20 वर्ष 22 वर्ष एका दुसऱ्या घरात होती. त्या मुलीला लग्नाच्या वेळेस ती मुलगी त्या घरात असती आणि तिला सगळं सोडून, तुझी आई वडील फॅमिली सोडून आपल्या घरात ये म्हणून सांगतो आणि आमच्या कल्चरवर मॅच हो म्हणून सांगतो तिला. मोठी गोष्ट आहे. मी कधी कधी विचार करतो, मी जर सासरी गेलो असतो तर बायको जेवढं माझ्यासाठी विचार करते, माझ्या मुलांसाठी विचार करते, तेवढं मी केलं असतं का. किंवा ज्या कंडिशनमध्ये तिला तिच्या आईवडिलांना फोन करायला नियम्स असतात, बाकी बायकांना किती वेळा आईला फोन करते, किती वेळा बाबांना फोन करते, तिची आई तिला फोन करते, तू आईकडे किती वेळा जाती, ही जी वाक्य आहेत. उलटं घडलं असतं तर आम्हाला आमच्या आईकडं 2 महिन्यात एकदाच आईला भेटायचं, नाही भेटायचं असं झालं असतं तर. मग हे समतोल विचार जेव्हा करू तेव्हा ते मन, मग जात धर्म पंथ भेद बायको अमुक तुम्ही याच्या पलीकडे जायला लागतं. ते मन निघून जातं, नष्ट होतं. सुटणं महत्त्वाचं आहे, सोडणं नाही. नाहीतर आम्ही हट्टाने, माझा उपवास आहे, 10 दिवस उपवास केला मी. नवरात्रीत लोक चपला घालत नाहीत, कोण दाढी वाढवतात. मी पण हे सगळे पराक्रम करून बघितले. सूतगिरणीत अगदी स्वित्झर्लंडच्या मीटिंग बी बिन चपलेच्या जाऊन अटेंड केल्या, वर कोट बीट आणि खाली बिन चप्पल करून बघितलं ते सुद्धा, की नक्की काय होते. मग त्या प्रोसेसमध्ये लक्षात आलं आम्ही फक्त कर्मकांड करतो आहे, त्याच्या मागचं जे सम्यक, जे त्यातलं योग्य माझ्या जीवनाला काय पाहिजे ते आम्ही पाहत नाही. मग माझं पूर्णत्व जीवनाला घ्यायचं असेल तर अर्जन्सी आहे, खूप अर्जन्सी आहे की आता हे सगळं चाललंय, चालू करत राहू. ते करायचं नाही असं मी कोणाला सांगत नाही. यंग जनरेशन मला विचारतात, कॉलेजची ITची मुलं व्याख्यानाला गेल्यावर, सर स्पिरिच्युअलिटी अध्यात्म कधीपासून चालू करायला पाहिजे सर. अरे वेळाच काय म्हटलं, समजायला लागल्यावर करायला पाहिजे. तू अध्यात्म म्हणजे काय जंगलात जाऊन बसायचा कार्यक्रम नाही आहे. अध्यात्म म्हणजे माझं वर्तमानातलं जीवन मी किती सजगपणे जगतो आहे आणि या पृथ्वीवरती माझा नक्की रोल काय आहे, माझा पर्पज काय, हेतू काय पृथ्वीवर असण्याचा, आणि आज माझा प्राधान्यक्रम काय, माझी प्रायोरिटी काय असायला पाहिजे. मग मला घरात आहे पण मी काही पावलं डिटॅच्ड आहे. सांगून झालं आहे माझं. प्रत्येक किचनमध्ये बारक्या बारक्या गोष्टीत लक्ष आहे, प्रत्येक घरातल्या सगळ्या लहान लहान गोष्टीत लक्ष आहे. दुकानातली इकडची पट्टी तिकडं का ठेवलीस, काय करायचं, राहू दे तिकडं, पुढच्या पिढी करू देत काय करायचं. आपली जबाबदारी संपली हे इथं सांगलं पाहिजे.
कारण आता मला माझं जेवण पूर्ण करून जायचं आहे, नाहीतर जाताना पण मागवळ मग अजून राहिल्यात इच्छा हो, अजून 2 घरं जरा बांधायची राहिली, ती झाली असती किंवा आमची ना गाडी बघा, मला ती ह्या गाडीच्या ऐवजी ना माझी ना मुलगा आमचा म्हणत होता बा BMW मर्सिडीज आपण कधी घ्यायची, ती घेतली असती की माझं सगळं पूर्ण झालं. असं कसं होईल पूर्ण? किती तोळ्यांमध्ये पूर्ण होणार आहे, की लॉकरमध्ये किती ठेवून पूर्ण होणार आहे, ह्याची क्लिअरिटी देऊन आपल्याला स्वतःला मोक्षमुक्तीचे ह्या रस्त्यावरती जाण्याचा फार मोठा मार्ग आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी मिळालेला मनुष्य देह, हे पॉसिबल आहे मनुष्य देहालाच या मुक्तीच्या अवस्थेकडे जाणं. आणि मुक्ती म्हणजे समोर घडणारी घटना आहे. समजा आता इथं समजा लाईट गेली असते, माझं किंवा माईक समोर नाही आहे, मला आता हे 1 तासभर बोलत असताना ओरडून बोलावं लागते. या क्षणाला आल्यानंतर स्वतःला पहिल्यांदा हे सांगणं गरजेचं असतं, या क्षणाला या घटनेचा मला स्वीकार आहे का, मला त्याची अंडरस्टँडिंग आहे का, की ही घटना मला स्वीकार आहे. समजा माझं एखाद्याशी नाही जमत आहे आत्ता या क्षणाला, कारण ते मनाचा प्रोग्राम झाला आहे, ते खोटं आहे, खरं नाही आहे, कारण सगळा हत्ती एकच आहे, पण माझं शेपटीच म्हणती माझं कानाशी जमत नाही आहे. ठीक आहे, या क्षणाला शेपटीला हत्तीच्या कानाशी जमत नाही, ओके, रुक जाना काही, असं म्हणलं, थोडं थांबूयात, पॉज घेऊयात, की आज नको तेच तेच विचार आयुष्यभर केले, तेच अजून का करायचे आता मी, आता ना मला शांत मस्त मजेत पाहिजे. मागं वळून जेव्हा एक्झिट घेईन तेव्हा अशी पाहिजे की तुकोबारायांच्याकडे एक छान संत वाक्य, जन्म मरण नको आता नको येर झार, जन्म मरण नको आता नको येर झार. किती वेळा फिरून 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 ह्या देहात येऊन काम करत बसायचं आहे. ती मुक्तावस्था हवी आता मला, आणि ते दिसलं पाहिजे, असं वरून मला दिसलं पाहिजे, अच्छा हे सगळं करून झालं आहे, आता अजून तेच परत का करायचं आहे, मी किती दिवस त्याच स्वीकारात राहायचं आहे. मला आहे, कुटुंबात आहे, मजेत आहे, सगळं चाललं आहे. मी घरी म्हणतो आता सायकलचं पॅन्डल मारून झाले, सायकल जाईल तेवढी जाईल, आता त्याला 8 तास कशाला पाहिजे. घरी चेष्टेत असं कधी म्हणताना मी म्हणायचो ना, उद्या सकाळी जरी आपल्याला कॉल आला निसर्गाचा की चलो चंद्रशेखर फडणवीस, बा झालं पृथ्वीवरचं नाटक, चलो अभि चलते, ओके चलो यार, म्हणून जायला तयार आहे. म्हणलं असं जायला तयार आहे का, कशासाठी, माझं हे बेसिकली हे माझंच नाही आहे, तर हेच माझं नाही तर माझं घर, माझी बायको, माझा नवरा, माझं दुकान, माझी पोरं, कुठलं माझं ते आलेच बरोबर घेऊन चला बसमध्ये, ह्या बाकावर कोण बसले, या बाकावर कोण बसले, जाईल तेवढं जायचं, कंडक्टरसारखं इकडं बेल वाजवायची, कधी असं करायचं, स्टेरिंग घेऊन वळायचं, जमेल तेवढं. पण हे माझं नाही, हे सांगण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. म्हणून सकाळी धन्यवाद सहित उठणं, आपल्याला मिच्छामी दुक्कडम सांगितले, मी तर त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला तर नमस्कारच करतो. एकदा ते सुरू झालं, क्षमापर्व आलं रे आलं, धणा 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 व्हॉट्सअपवर एवढं मिच्छामी दुक्कडम की ते भगवान पण म्हणत असतील, ह्यातलं तू काही केलंस का दिवसभरात, आज तू ज्याला पाठवलंस त्याला तरी समोर, की तू जर माझं काहीतरी पूर्वी वाजला असेल, पण ह्या सगळ्याला सोडून मी तुला खरंच क्षमा मागायला तयार आहे, शब्दातून नाही, इथून. शब्दांची काय मगाशी सांगितलं तसं, ते शब्दांना फक्त माध्यम आहे, ते शब्दात कुठं अडकायचं, माझ्यात बदल झाला आहे का, मला ती क्षमा करता येते का. किंवा ते मला म्हणाले की फोनवरती, सर आमचे खूप लोक नसतील बरं का तिथे, म्हणाले काल फोनवर मला म्हणले, खूप जण नसतील सर, म्हणले एक 15-20 जण असतील, तुम्ही असाल ना म्हटलं समोर, मी एकटे असलं तरी मी एवढंच बोलणार म्हटलं, माझ्याकडं 5000 लोक समोर असली तरी मी हेच बोलणार, आणि एकटे असलं तरी मी असंच बोलणार म्हटलं. कारण मूळ मुद्दा मी कोणासाठी काही करत नाही आहे, माझं भांडं साफ करण्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांना निमित्त बनवून दिलेलं आहे. मग एवढ्या लोकांचे, एवढे पवित्र आत्मे, एवढे चारित्र्य, सगळे ज्यांचं अंतरंग सुंदर आहे, अशी माणसं माझ्यासमोर बसल्यानंतर माझी एनर्जी कमी कशी होईल, मला चांगलंच होणार आहे. मला हा स्वार्थी मी म्हटलं ना, मी तुमच्या सगळ्यांकडून मी हे चांगूल पण लुटायला आलो आहे, बाकी द्यायला काही चालवलं नाही. माझं जीवन सुंदर होतं आहे ना, मग एवढं तर स्वार्थी असलंच पाहिजे. आम्ही घरी म्हणतो, समजा काही होतात ना वैचारिक, 2 व्यक्ती वेगळी म्हणलं की वेगळं आलंच ना, सोंड वेगळी, शेपूट वेगळी, 2 वेगळे विषय आलेत. 1-2-4 वेळा त्याच्यातले डायलॉग झाले की मग कधी मी म्हणतो, कधी कन्या म्हणते, आमच्यात वाक्य ठरवून घेतलीत आम्ही एकमेकाला आठवण करून देण्याची. कन्या म्हणते, बाबा तुमचा माईक बदललेला आहे, दोघांचे 2 वेगळे माईक आहेत, आईचा माईक वेगळा आहे, तुमचा माईक वेगळा आहे. कन्या समजा कधी अशा पद्धतीने काही तिचे डायलॉग झाले, आईचे माझ्या वडिलांचे आले, तुमचा माईक आज वेगळा लागला आहे, तुमचा माईक कर्कश ओरडायला लागला आहे, जरा माईकचा स्पीड कमी करा, व्हॉल्यूम कमी करा. म्हणजे रिॲक्शन्स घरामध्ये बदलायच्या, मनावर काम करायचं असेल तर या रिॲक्शन पण बदलायला पाहिजे दिवसभरात, की काय. किंवा इथपर्यंत की साधी गोष्ट, एक कालची घटना सांगतो. घरात एक छोटीशी घटना अशी घडली की एक फोन आला होता कन्याला, ती म्हणजे आई अर्जंट फोन घेतो, महत्त्वाचा आहे. आणि तिला ॲक्च्युली असं होतं की ते व्हिडिओ कॉल होता, व्हिडिओ कॉलवर आई म्हणाली की अगं थांब जरा, मला एक ड्रेसवरती ओढणी वगैरे घेऊन, असं तिच्या डोक्यात होतं.
गॅप गेला साधारणपणे 1 मिनिटभराचा गॅप गेला या दोनमध्ये. फोन तिचा झाल्यावर कन्या म्हणली फोन तुला घे म्हणते, तर तुला फोन घेता आला नाही. मग ती म्हटली अगं समजून तर घे, मला व्हिडिओ कॉलवरती जरा व्यवस्थित ड्रेसअपमध्ये यायला पाहिजे फोनवरती. असं सगळं झालं. मी माझं काम केलं. दोघींचे माईक वेगळे लागलेले आहेत, विषय लक्षात घ्या, दोघी वेगळं बोलतात. मग थांबा, पुढचे 15 मिनिटं एकमेकीशी काही बोलू नका, 15 मिनिटांनंतर एकत्र या, एकमेकीशी चर्चा करा नक्की काय घडलं ते. मग दोघी एकमेकीला सॉरी म्हणत असले. ह्यांचं त्यांना मिच्छा मी दुःखडम, ह्यांचं त्यांना मिच्छा म्हणून. मग नंतर मिठी मारूनच दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. पण तोच प्रसंग जर मनाच्या पूर्वीच्या सगळ्या प्रोग्रामप्रमाणे, मान्यता बिलीफ सिस्टीमप्रमाणे घेतला तर तुला काय कळते, तुला शिकवलं, इंजिनिअरिंग केलं, IT सेक्टरमध्ये गेली, तेवढी झाली, शाणी झालीस काय तू, झालं संपलं. तरुण पिढी तर आपल्या पुढची ॲग्रेसिव्ह आहे, ती पटकन सोडायला तयार आहेत. तुमची गरज नाही म्हणतात आम्हाला, कारण त्यांच्यापुढं सोशल मीडिया एवढा पडला आहे. म्हणून या सगळ्यासाठी अध्यात्माचा विषय साधा सोपा आहे. मला आधी आतमध्ये जाण्याची प्रक्रिया कुठंतरी चालू करायची आहे. मला समजून घ्यायचं आहे, मला संसारातलं जे पाहिजे ते करत राहू, संसारात करायचं नाही असं नाही आहे. पण आता एक एक पाऊल आपल्या स्वार्थासाठी बाजूला पडायला सुरुवात करायची. फिरताना रस्त्याने जाताना सुद्धा माझं नाक सुरू आहे म्हणून श्वास चालू आहे समजायची भावना घेतली की हा क्षण आनंदात वाटायला लागतो. आणि हा क्षण आनंदात म्हणजे मुक्त. अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र ऋषी जिंना भेटायला जे जनक राजा आले होते. आता थांबतो म्हणजे मला वाटतं बरं 1 तासभर बोलतो आहे साधारण. जनक राजा जेव्हा अष्टावक्रांना भेटायला आले तेव्हा जनकांनी अष्टावक्रांना प्रश्न विचारला. ते अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी ते असे वाकडे होते, ते थोडंसं वक्र होते पण अतिशय ज्ञानी. तर त्यांना जनकांनी प्रश्न विचारला की मला मुक्ती कधी म्हणाले, ऋषी मुनी महोदय मला मुक्ती कधी. अष्टावक्रांनी सांगितलं तुला मिळाली मुक्ती तर आत्ता या क्षणी, नाही तर कधीच नाही म्हटले. म्हणजे त्यांनी विचारलं, ते म्हणाले तू मुक्तच आहेस, फक्त तुला माहीत नाही कारण तुझं मन मध्ये आलं आहे आणि ते सांगतंय मी मुक्त नाही आहे. ते मन म्हणते हा संसार माझा आहे, ही मुलं माझी, म्हणजे त्या शेजाऱ्यांची घरातली मुलं वगैरे त्यांचा माझा काही संबंध नाही, फक्त हेच माझं आहे. विवेकानंद म्हणतात समष्टी शब्द दिला आहे त्यांनी. एका माणसाच्या वागण्याचा समष्टीवर परिणाम होतो आणि संपूर्ण समष्टीचा परिणाम एका माणसावरती होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी जर या ठिकाणी उठून आरडाओरडा करून शिवीगाळ करायला सुरुवात केली, चिडलो, आरडाओरडा केला, सगळ्यांची मानसिकता बिघडते. आणि समजा मी शांत आहे पण सगळ्यांनी मिळून मला दगडं मारायला सुरुवात केली, माझे शर्ट ओढायला सुरुवात केली, तर मी पण बिघडून जातो. मग आता ह्याचा जर सगळ्यांचा एकमेकावर परिणाम होत असेल तर मला माझी ताकद किती वाढवायला पाहिजे. आणि याच्यासाठी जेव्हा होईल, आम्ही गाडीतून चालले असताना गाडी खड्ड्यातून गेल्यानंतर म्युन्सिपाल्टीला शिवाय नंतर देऊ, आपण आधी त्या गाडीची क्षमा मागतो. क्षमा कर, माझ्या बेशिस्तपणामुळं स्पीड जास्त होता त्यामुळं खड्ड्यातून तू गेलीस, तू क्षमा कर. कारण पंचमहाभूत तिथंसुद्धा आहे, ते निर्जीव आहे कोणी सांगितले आहे, जीव नाही म्हणून, पण ते पंचमहाभूताची बनलेली गाडी आहे. त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे तिथं इच्छा मी दुःख क्षमा, माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा. जेव्हा भले समोर क्षमा मागायचं धाडत नसेल, बऱ्याच वेळा अहंकार ते करू देत नाही, आपला अहंकार करू देत नाही. अहिंसेचा अर्थ म्हणजे फक्त समोरची मारामारी थोडीच आहे ती, काही वाचिक वगैरे सगळं, आता तो विषय वेगळा आहे त्याच्यात जात नाही मी. पण पहिली तर अहिंसा मी माझीच करायला लागलो. हिंसा मी माझी हिंसा दिवसभर किती केली आहे, सतत नकारात्मक विचार, सतत वाईट, सतत प्रॉब्लेम, सतत हट्ट, सतत अहंकार, ही हिंसा नाही तर काय. मग जे मिळालेलं शरीर आहे, शुनरी आहे, यू की चू, जशी दिलीस तशी तुला द्यायचा माझा प्रयत्न चालला आहे, त्यासाठी हे सगळं मनावरती काम. आणि ते समजावं म्हणून सगळ्या सिद्धांना नमस्कार. सगळ्या आता आपल्याकडे जे उपाध्याय आहेत म्हणून तर त्या सगळ्या कशासाठी यांना नमस्कार आहेत की जे जे आम्हाला निमित्त बनत आहेत त्या सगळ्यांना नमस्कार, सगळ्या साधू पुरुषांना नमस्कार. आपण सगळ्या म्हणताना विसरतो की ज्यांनी ज्यांनी या पृथ्वीवरती ज्ञान आपल्याला दिलं आहे, मुक्त हस्ताने वाटलं आहे, घ्या. तुम्ही समुद्र आहे, तुम्ही फक्त ठरवा यातलं काय घ्यायचं आहे, किती वेळ नाहीचं ते. त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि काही करताना जर चुकलं असेल माझं तर अपराधी भाग, सगळ्यात वाईट गोष्ट काय, आपल्याला का दिले मी क्षमी दुःख, का क्षमा साधना दिली, ती साधना म्हणले त्या क्षमेला, नुसतं नाही येते क्षमा पर्व येते. का दिले तर मला हे जाणून घ्यायचं आहे की कुठंतरी पटकन क्षमा मागून सगळे विषय संपवायला पाहिजे. मी इंडस्ट्रीतून जेव्हा एक्झिट घेतली 1 वर्षामध्ये ठरवून फोन करून क्षमा मागितली सगळ्यांची. कधी कधी इंडस्ट्रीत काम करताना MDच्या पदावर राहताना मला काही ठिकाणी सस्पेंड करावं लागलं होतं, काही स्ट्रॉंग ॲक्शन्स घ्याव्या लागल्या होत्या मला की बाबा हा युनियनचे प्रॉब्लेम्स करतोय, तो माणूस असा करतोय, मला ॲक्शन्स घेणं भाग होतं. मी ती ॲक्शन घेतल्यानंतर संध्याकाळी घरी जाताना जर लक्षात आलं तो कामगार आहे समजा आणि तो रस्त्यावर उभा आहे, ज्याला सस्पेंड केलेला, त्याला गाडीत नेऊन त्याच्या रस्त्यावर पुढं सोडत होतो. का, तुझे 10 रुपये वाचतील, MDने तुला पनिश केलं आहे. पण एक बाबा चंद्रशेखर फडणवीस साधा माणूस आहे, तो रस्त्याने तुला पुढं नेऊन सोडलं तर 15 रुपये तुझे STचे वाचतील.
ही भावना, या अवस्थेमध्ये ती क्षमा आली पाहिजे की मला त्या पदावर करणं भाग होतं, बाकी मला काही म्हणायचं नाही, मला क्षमा. आणि आता ह्या विकारांना मला कमी करण्यासाठी एक एक गोष्टीला सुरू केलं पाहिजे. कशाची भीती काय, कधीतरी आपल्याला देह संपणार आहे, जो फुकट मिळालेला आहे, बोनस म्हणून मिळालेला देह आहे. मग त्या देहावर उपकार म्हणून कधीतरी आपण थोडं प्राणायाम करू, थोडं व्यायाम करू, जे शक्य आहे तेवढं. त्या व्हॉट्सअपवर याच्यावर 50 गोष्टी सांगतात, सगळंच घेऊन बसायचं नाही. ते आपलं शरीर आपल्याला सांगतं मला किती व्यायाम करायला पाहिजे, तेवढाच गरजेचं आहे. उगं 50 किलोमीटर चाला, 5 किलोमीटर रोज, काय आवश्यकता नाही. शरीर सांगतं मला एवढं चाललं की बास आहे, मला साधारणपणे 1 किलोमीटर रोज केलं तरी नित्य निरंतर चाललं एवढं बास आहे, संपला विषय. मग ह्या शरीरावरती काम करायचं आणि 5 स्तरावरती आता शरीरावरती थोडं थोडं रोज काम करूयात. शेवटचे 5 मिनटं घेतो फक्त. शरीरावरतीच काम सुरू करूयात, जमेल तेवढं. आहाराला आपण बघतोच, आहाराला आपलं मिळालेलं शरीर आहे त्याच्यावर उपकार म्हणून कंट्रोल आहार, सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करूयात. कशासाठी? त्या शरीरावरती धन्यवाद, एवढी वर्ष यार तू साथ दिली मला, आता तुझी काळजी घेणार आहे मी, तुझी तक्रार, तुझ्याबद्दल कंप्लेंट नाही, तुझी काळजी मी घेणार. त्या शरीराला रोज सांगूयात. मी सकाळी उठल्यानंतर अतिशय प्रेमाने आपल्या शरीरावर हात फिरवतो आणि म्हणतो धन्यवाद, हातांनो तुम्ही चालतात, पाया तू चालतोयस, हात तू माझ्यासाठी सेवेत आहेस, कामात आहेस, किती चांगली गोष्ट आहे, थँक्यू. फक्त धन्यवाद सकाळी उठून देतो त्या शरीराला मी. आणि रात्री झोपताना आपल्या सबकॉन्शियसला आपण एक काम करूयात, आजपासून सुरू केलं तर ती क्षमा पर्व जे आहे ना, ते रोजच्या जीवनात कसं आणता येईल आपल्याला, तर आपल्या जीवनात भगवान आले मग ते दृश्य स्वरूपात यायला लागतील. मग नुसतं समोर नाही दिसणार. मग आपण जेव्हा झोपतोय तेव्हा एक गोष्ट नक्की आहे, आपण झोपल्यानंतर समजा आता मी चंद्रशेखर फडणवीस झोपल्यावर कुठं काय माझं नाव, पद, पोट काहीच नाही आहे ना. गाढ झोपेमध्ये मी नाही, मला काहीही माहीत नाही आहे. मग कोणीतरी चालवतं आहे ते. मग आपल्याला सोयीस्कर माहीत असलेली काय गोष्ट आहे, एक सबकॉन्शियस माइंड आहे, अंतर्मन नावाची एक गोष्ट आहे, ते त्याच्यावर ताबा करते, जे रक्तप्रवाह चालवते, हार्टबीट चालवते. मग त्या अंतर्मनाला काहीतरी देऊन, चांगलं देऊन झोपलं पाहिजे. खरकटं अन्न समजा असेल आणि ते जर तसंच ठेवलं तर सकाळी काय होणार आहे त्याचं? तसं खरकट्या विचारांना घेऊन रात्री जर झोपलो आतमध्ये, याच्यात या फ्रीजमध्ये चिंतेचे, टेन्शनचे विचार घेऊन झोपलं तर काय होणार आहे? त्यामुळं जे घडलं त्याच्यासाठी सगळ्यांची क्षमा मागायची, जीवित, सजीव, निर्जीव सगळ्यांची. मी सगळ्यांची क्षमा मागतो मनापासून. शेवटचा 1 मिनटं बेडवर झोपायच्या आधी फक्त सगळ्यांची क्षमा मागतो, क्षमा मागते मी सगळ्यांची. माझ्याकडून कोणाचं मन मोठं करून क्षमा मागून टाकायची. मी क्षमा मागतो. आणि समजा मला असं वाटतं की कुणीतरी मला त्रास दिला आहे, मी क्षमा मागायची गरज नाही असं वाटलं, समजा अहंकाराला धरून चला, आपण वाटलं अहंकाराला, तरीसुद्धा जाओ, मी आज भगवान होणार आहे आणि तुला माफ केलं. जा ऋषभदेव आणि पार्श्वनाथ भगवान माझ्यामध्ये आले, जा चल तुला माफ केलं. झोपेत 1 मिनटं म्हणू शकतो, झोपायच्या आधी मोठ्याने नाही, आतल्या आत तरी म्हणू शकतो आपण. हा मनाच्या सायन्सला मिळालेला फॉर्म्युला आहे. सकाळी धन्यवाद, रात्री क्षमा साधना आणि शेवटच्या काही 5 सेकंदामध्ये आता मला काय हवं आहे ते मागायचं, झोपून टाकायचं. जसं आता मी अगदी नम्रपणे त्यांच्यासमोर प्रतिमेला वंदन करून सांगतो, मी रोज मागताना सकाळी उठल्यावर तर सर्वे पिसुकिना संतू, सर्वे संतू निरमाया, सर्वे बद्र मा कशीच दुःख भागवा. कुणाच्या जीवनात आता दुःख देऊ नकोस परमेश्वर, असं माझ्याकडून मागतो. बाकी तुला काय करायचं ते कर. मी सगळ्यांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करणार. माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा मागणार, क्षमा करणार. आणि आता उर्वरित आयुष्यामध्ये हे मोह आणखीन कुठं ते इच्छा शिल्लक आहेत, ह्याच्याशिवाय माझं चालणार नाही, नको देऊ बाबा. सृष्टीला सांगतो मी, हे निसर्गा तू एवढं सगळं दिले तर काढून पण घे ना, जसं देतोय तसं काढून घे. मग काढायचं काय तर हे विकार काढून घे माझे, म्हणजे मला काहीच वाईट वाटणार नाही, दुःख होणार नाही, त्रास होणार नाही. का काय नाही, हां चाललं आहे, इट इज गिवन, दिलं आहे तसं, चाललं आहे पुढं. ही भावना ठेव. एक वाक्यात आपली वाक्य तयार करून रात्री क्षमा मागायची, झोपून टाकायचं, झालं. म्हणजे मग आपण त्या मोक्षमुक्ती याच्याकडे वळायला लागली, म्हणजे त्या साक्षात्काराला जाऊ शकतो. आणि मग ते अध्यात्म म्हणजे फार काही भयंकर नसून स्वतःला जाणून घेणं, मी कोण आहे, माझं काय चाललेलं आहे, हा आत्मा म्हणजे नक्की काय, हे नुसतं सांगण्यापुरतं न ठेवता स्वतःच्या जीवनात उतरायला सुरुवात झाली. आणि हे भरपूर गोष्टी भरपूर ठिकाणी सांगितल्या जातील, भरपूर ठिकाणी भरपूर संत महात्मे मुनी त्यांचे ग्रंथ आपल्यापर्यंत ज्ञान पोचवतील. प्रश्न आहे की मी कृतीमध्ये ते रोज काय करायला सुरुवात केली, ती केली सुरुवात. मुक्तीचा क्षण तर कधी आहे. मग पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. मला जे काही बोललो असेल, बोलताना चुकलं असेल तर पुन्हा क्षमा मागतो तुमची सगळ्यांची. आणि मला माझं भांडं साफ करण्याची, बोलण्याची तुम्ही सगळ्यांनी संधी दिली म्हणून तुम्हाला खूप धन्यवाद. तुमच्या चरणाला वंदन.